झालं त्या शिंदे काकीच्या मुलीचं लग्न. जबाबदारीतून सुटल्या एकदाच्या. लग्न चांगलं करतील तर काय झालं, इतक्या उशिरा लग्न केलं आणि तर लग्न चांगलंच करतील ना. मग तुम्हाला माहितीये तिचं पहिलं काहीतरी होतं पण काही जमलं नाही म्हणून इतके वर्ष रखडली ना ती. मुलगी त्यांची तशी फटकळ आहे, तोंडा बोलायला घाबरत नाही, पटकन बोलून टाकते. आता सासरी तसं नको वागू दे म्हणजे झालं. शालू काय चांगला नव्हता, कलर तर एकदमच डल. सोबत तरी होता तिला. कसला कलर घेतलेला. जेवल्या जेवल्या आहेरची एवढी लाईन लागली. मी म्हटलं आता काय करू. मग ती मेकअप करत असताना तेव्हाच जाऊन तिला आहेर दिली. एवढं कोण लाईनीत उभं राहील. मुलीची आत्या नाराज होती. काय माहिती काय तिला हवे असेल सून म्हणून. पोराने पण आपल्या मनाची बघितलेली आहे. आता त्याचं पण करतील पुढच्या वर्षी. अशा गोष्टी घरच्यांना कधीच कळत नाही पण बाहेरच्यांना मात्र आधी कळतात. त्या जेवणात पण काय मजा नव्हती. ती पनीरची भाजी घेतली तर त्या मेलन मला फक्त एकच पनीर दिलं, पुरी घेतली तर एवढ्या कडक की चावत पण नव्हत्या. काय ते जेवण. लग्नामध्ये एक व्हिडिओ लावलेला, समुद्र किनारी ना पकडापकडी खेळत होते. मी स्टेजवर गेल्यावरती विचारलं तिला, काय गो कोण आऊट झालं आधी. आपल्याला काय करायचंय दुनियाचं, सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढीच इच्छा असते.